24 ऑगस्टला एकाच दिवशी श्रावण सोमवार आणि एकादशी आल्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. आधी नेमकं कोणाची पूजा करायची? महादेवाची पूजा करायची का एकादशीची पूजा करायची? त्यातले त्यात श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे शिवामूठ ही तिळाची असणार आहे. शिवामूठ ही कधी वाहायची? त्याचबरोबर तीळ कोणती घ्यायचे? प्रदोषवेळी महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ती काय आहे आपण व्हिडिओच्या शेवट अगदी बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळी सोपी माहिती आपण समजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या घरातील एकादशीची जी पूजा आहे ती सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला ती पूजा करून घ्यायची आहे. तुमचा काही संकल्पयुक्त असेल एकादशीची सेवा तर ते करायची. सकाळी स्नान करून देवघरातील नित्यपूजा करायची आहे. श्री विष्णूंची एकादशीची पूजा आधी करायची आहे. एकादशीचे व्रत किंवा संकल्प असेल तर तो करायचा. त्यानंतर भगवान शिवाची श्रावण सोमवारची पूजा करायची आहे. ज्यांना एकादशीचा उपवास असेल त्यांनी एकादशीचा उपवास करा, पण ज्यांना श्रावणाचा सुद्धा उपवास असेल मग त्यांनी काय करायचं अशा वेळेस? तर मग अगोदर आता आपल्याला एकादशीची पूजा झाली, आता भगवान शिवाची पूजा करायची आहे. शिवलिंगाला पहिल्यांदा पाण्याने म्हणजे शुद्ध पाण्याने शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाने आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय म्हणून किंवा तुम्ही सकाळी रुद्राभिषेक करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही दिवसभरात रुद्राभिषेक सुद्धा करू शकता. यानंतर आपल्याला साधी सोपी छानपैकी शिवाची पंचोपचार पूजा करायची आहे. जसं आपण प्रत्येक सोमवारी करतो. इथे शिवाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. शिवाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवपिंड ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाटावर तुम्हाला ती मांडणी करायची आहे. त्यावर आपल्याला पहिल्यांदा बेलपत्र, थोड्याशा पांढऱ्या अक्षता आणि त्यावर शिवपिंड ठेवायचे आहे. आता शिवपिंड ठेवल्यानंतर तुम्हाला गंध लावायचा आहे, भस्म लावायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. यानंतर आपल्याकडे थोड्याशा पांढऱ्या अक्षता असतात ते थोड्याशा व्हायच्या आहेत ओम नमः शिवाय म्हणून. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला इथे महादेवाला शिवामूठ व्हायची आहे. शिवामूठ ही तिळाची असल्यामुळे इथे शिवामुठीला खूप महत्त्व आहे. बघा, तिळाची शिवामूठ का वाहिली जाते? आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही वाहिली जाते. त्याचबरोबर आता इथे आपण शिवामूठ वाहण्याची पद्धत बघतोय. शिवामूठ घेताना धान्य किडके नसावं, खराब नसावं. त्याचबरोबर धान्य कुणाकडून उसनं घेतलेलं किंवा ते धान्य अर्थाच नकोय. आपण ते आपल्या पैशांचं विकत आणलेलं धान्य कधीही योग्य असतं. शिवामुठीचं धान्य आपण आपल्या पद्धतीने आपल्या घरात जरी असलं तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाचं असावं. आता इथे सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातात धान्य घ्यायचं आहे, म्हणजे तीळ घ्यायचे आहे. इथे मी पांढरे तीळ घेतले आणि एकदा पांढरे तीळ हे भगवान विष्णूंना प्रिय असतात आणि काळे तीळ हे भगवान शिवांना प्रिय असतात. मग इथे पांढरे तीळ घेतल्यानंतर बघा, आपल्याला सगळ्यात पहिले पाणी टाकायचं आहे आणि मग नंतर शिवामूठ अर्पण करायची. तुम्ही एकदा किंवा तीनदा शिवामूठ अर्पण करू शकतात. आता तीळ वाहताना तुम्ही दिवसभरातनं कधी पण वाहू शकतात, पण सकाळी आणि संध्याकाळची वेळ ही उत्तम मानली गेली आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 9च्या आत तुम्ही किंवा 12च्या आत तुम्ही वाहण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी प्रदोष वेळी तुम्ही शिवमूठ वाहिली तर अतिशय उत्तम. बघा, आता शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा हे ईश्वरा माझ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, आपल्याला असं म्हणायचं आहे आणि शिवमूठ अर्पण करायचे आहे. इथे कापसाचं वस्त्र आहे, कापसाचं वस्त्रसुद्धा घालायचं आहे आणि आपल्याकडे जेवढे काही बेलपान आहेत, बेलपत्र आहे त्याच्यावर ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला इथे महादेवाला अर्पण करायचे आहे. शिवामूठ वाहण्याचा विधी अतिशय सोपा आणि साधा आहे, पण तो प्रत्येक महिलेने, प्रत्येक सवाष्णीने, ज्यांना उपवास आहे त्यांनी हा शिवमुठीचा हा उपाय हा नक्की करायचा आहे. जर उपवास नसेल तरीही तुम्ही शिवमूठ वाहू शकतात. आता पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास केला असेल आणि शिवमूठ वाहिली नसेल तर दुसऱ्या श्रावण सोमवारी वाहता येईल का? तर हो, अगदी तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सगळ्या सोमवारी आपण शिवमूठ वाहू शकतो. मग ते कुठलाही श्रावण सोमवार गेला तरी चालतंय किंवा पहिला जरी गेला तरी शिवमूठ वाहू शकतो. शिवाला भक्तिप्रिय आहे, त्यामुळे भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. इथे बेलाचं फळ आहे, बेलाचं फळ अर्पण करून घेतलं. त्याचबरोबर धोत्र्याचं फळ किंवा फूल असेल तर अपत्य प्राप्तीसाठी ते सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. याचबरोबर आता तिळाचे शिवमूठ अर्पण करताना तुम्ही ओम नमः शिवाय म्हटलं तरीही सुद्धा चालतंय. दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे याला आध्यात्मिकतेनुसार खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दोन्ही उपवास एकाच दिवशी करण्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व मानले जाते. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा ही पूजा करतो, महादेवाची करतो,
महादेवाच्या शिवपिंडीवर आपण जेव्हा शिवमूठ अर्पण करतो तेव्हा त्या धान्यावर हातात पूर्ण मूठ भरून धान्य घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं करून आपल्याला हळूहळू पाणी सोडायचं आणि खालून धान्य ते थोडं थोडं सोडायचं आहे, जेणेकरून शिवमुठीतील धान्य हे ओलं होतं. आणि तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करे देवा. असं म्हणून आपल्याला एकदा किंवा तीनदा शिवमुठ अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आता शिवमुठ अर्पण करून झाल्यानंतर ह्या धान्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं, हे धान्य तुम्ही अर्थात पशुपक्ष्यांना खायला देऊ शकतात किंवा तुम्ही ते निर्माल्य म्हणून वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकतात. आता हे सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा एकत्र महादेवाची आणि भगवान विष्णूंची सेवा घडली जाते तेव्हा उपवासाला काय खाल्लं जातं बघा. उपवास एकादशीचा असला तर त्याला भगर चालते आणि महादेवाच्या उपवासाला आपल्याला भगर चालत नाही. मग आता एकादश आणि महादेवाचा उपवास हे एकत्र आल्यामुळे ह्या दिवशी भगर ही खाऊ नये, कारण की जरी आपण एकादश केली तरी आपल्याला ह्या दिवशी कुठल्याही प्रकारचं पाप लागू नये याच्यासाठी एकादशीला भगर खाऊ नये, ह्या दिवशी तरी खाल्ली जाऊ नये. कारण आपल्याला महादेवाच्या पूर्ण सेवेचं फळ, पूर्ण पूजेचं फळ आपल्याला हे मिळणार नाही. महादेवाला भगर ही उपवासाला चालत नाही. ह्या दिवशी तुम्ही साबुदाणा खाऊ शकतात, फलाहार घेऊ शकतात किंवा तुम्ही आरोग्यासाठी चांगले उपवासाचे पदार्थ म्हणजे दूध असेल, कॉफी असेल, चहा असेल किंवा आपण ड्रायफ्रूट्सचा शेक असेल आपण हे खाऊ शकतो, पण भगर खाणं टाळावं. भगवान विष्णूंची पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी केली जाते आणि पुत्रदा एकादशी केल्यामुळे अनेक पुण्याची प्राप्ती मिळत असते. त्याचबरोबर ज्यांना पुत्र नाही आहे त्यांनी ह्या एकादशीपासून व्रतसुद्धा सुरू केले जातं. पण ही एकादशी श्रावण महिन्यातील श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी आल्यामुळे हिचा महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी आपण एकादशी केल्यामुळे आपल्याला ह्या प्रकारचे अनेक आपल्याला महत्त्व आणि फायदे मिळू शकतात. तर मनशांती लाभू शकते. एकाच वेळेस 2 उपवास केल्यामुळे दोन्हींच्या पूजेचं आणि दोन्हींच्या उपवासाचं फळ आपल्याला मिळतं. भगवान विष्णूंची कृपा मिळते, त्याचबरोबर आपल्याला भगवान शिवाची सुद्धा कृपा मिळते. घरात सुख शांती समृद्धी राहते. त्याचबरोबर भगवान शिवाकडून आरोग्य आणि समृद्धी मिळते. मंगलमय वातावरण होतं आणि भगवान विष्णूंची ह्या दिवशी पूजा केल्यामुळे आणि त्याचबरोबर शिवाची पूजा केल्यामुळे इच्छापूर्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसुद्धा होते. श्रावणातल्या दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण पांढऱ्या तिळाची शिवामूठ जेव्हा महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा त्याचे अनेक आपल्याला फायदे मिळतात. त्यातला पहिलं म्हणजे भगवान शिवाची आपल्यावर कृपा होते आणि त्यांची कृपा अखंड आपल्यावर राहते, त्यांची भक्ती वाढते. घरात सुखशांती आणि सकारात्मकतेचे वातावरण राहते. घरातील वादविवाद, भांडणतंटे, अडीअडचणी, संकटे यांचा नाश होतो. जो शिवभक्त भक्तिभावाने शिवलिंगावर पांढरे तिळ अर्पण करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याला आर्थिक स्थैर्य व समृद्धी यासाठी जर त्याने प्रार्थना केली असेल तर ते नक्कीच ती यशस्वी होते आणि त्याच्या आयुष्यात दारिद्र्य जाऊन संपूर्णपणे आर्थिक स्थैर्य, माता लक्ष्मीची कृपा होते. त्याच्या आयुष्यातील अडथळे, संकटे दूर व्हावीत अशी आपण मनोभावे प्रार्थना करायची आहेत. सांसारिक महिलांनी त्याचबरोबर महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी, त्याचबरोबर संसारिक माणसाने आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर दीर्घायुष्यासाठी कोणत्याही काळाचा घाला आपल्यावर येऊ नये अशी प्रार्थना करायची. पांढरा रंग हा भगवान शिवांना शुद्धतेचे प्रतीक म्हणून मानला जातो आणि त्यांना अर्पण केला जातो. तो शुद्ध भावनेने केलेली शिवोपासना प्रतीक म्हणूनही पांढरे तीळ अर्पण केले जातात. आता याचबरोबर आपण महादेवाला शिवपिंडीवर जेव्हा आपण काळे तीळ अर्पण करतो तेव्हा त्याचे होणारे फल जे आहेत, जे फायदे आहेत ते आपण इथं बघूया. भगवान शिवाची आपल्यावर कृपा तर राहतेच, पण आपल्याला जर शनीची 7साती असेल तर ती दूर होते. काळे तीळ अर्पण करणारा माणूस शनीची 7सातीतून मुक्त होतो. त्याचबरोबर पितृदोष असणाऱ्या भयंकर अडचणीतून महादेव, देवादिदेव हे गणांचे कारक असल्यामुळे, त्याचबरोबर भूतांचे सुद्धा ते भूताधिपती महादेव हे देवादिदेव असल्यामुळे त्यांची कृपा ही खूप महत्त्वाची असते. पितृदोषाचा त्रास शमण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला सगळ्यांना सकाळी शिवपिंडीवर काळे तिळाची मूठसुद्धा अर्पण करायची आहे. पांढऱ्या तिळाची पण करायची आहे आणि काळे तिळाची सुद्धा करायची आहे. ह्यामुळे घरात सुख शांतीच आणि त्यामुळे राहते. पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, पितृंना सद्गती मिळते. ह्यासाठी काळे तीळ हे खूप महत्त्वाचे असतात. ज्या माणसाच्या आयुष्यात
खूप जास्त कष्ट आहे, दारिद्र्याने तो ग्रासलेला आहे, त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास आहे, त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आहे, तो पूर्णपणे खचून गेलेला आहे. ह्या दिवशी त्याने महादेवाच्या शिवलिंगावर काळे तीळ जरूर अर्पण करावेत. शिवपिंडीवर ह्या दिवशी संध्याकाळी पाण्याने, शुद्ध पाण्याने, त्याचबरोबर दुधाने, त्याचबरोबर आपल्याला गंगाजलाने, दह्याने, तुपाने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ऊसाचा रस असेल, ऊसाचा रस आता या दिवसात मिळत नाही म्हणून गूळ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्या पाण्याने आपल्याला महादेवाचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही शिवमंदिरात किंवा घरी हे करू शकतात, पण शिवमंदिरात केलं तर अनेक पापांच्या मुक्तता अनेक जन्मांच्या पापातून मुक्तता तर मिळतेच, पण इच्छा पूर्ण होते. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक असा उपाय करायचा आहे. एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. लक्षात ठेवा, हे पाणी बाथरूम किंवा कुठलंही नसावं. जे आपण छान स्वच्छ पाणी भरतो पिण्याचं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ चिमूटभर टाका आणि महादेवाच्या शिवलिंगावर हळूहळू अर्पण करायचे आहेत, ओम नमः शिवाय म्हणून. यामुळे आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात, नकारात्मकता असते, त्रास असतो, त्याचबरोबर कष्ट असतात, अलक्ष्मी असते, वाईट शक्तींचा प्रभाव असतो, कुणाची वाईट नजर असते, वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, शनीची साडेसाती असते, या सगळ्यांचा त्रास एकाच वेळेस निघून जातो. ह्या पाण्यात काळे तीळ टाकले, पण त्याच वेळेस आपल्याला एक बेलपत्र देखील ठेवायचं आहे आणि ही आपल्याला पूजा महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला तिथे करायची आहे. त्यामुळे आता झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.